मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलाय। वसंत मोरे यांनी मनसे सोडल्यानंतर हडपसरमधून मनसेचा नवा शिलेदार रिंगणात उतरणारे साईनाथ बाबर यांनी व्हॉट्सअप स्टेटस ठेवत निवडणुकीची तयारी सुरू केल्याची माहिती दिली आहे। साईनाथ बाबर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा केलेला आहे। त्यांनी याबाबतचं व्हॉट्सअप स्टेटस ठेवलेलं आहे। आता साईनाथ बाबर हडपसरमधून लढणार का? कारण मनसेने स्वबळाचा नारा दिलेला आहे। जवळपास 200 ते 225 उमेदवार उतरवण्याचा निर्णय घेतलेला आहे। आता हडपसर विधानसभा मतदारसंघावर दावा करणारे साईनाथ बाबर यांनाच इथून संधी मिळते का? वसंत मोरे यांनी मनसेची साथ सोडल्यानंतर इथून साईनाथ बाबर यांना आता संधी मिळणार आहे का? याकडे लक्ष असेल। ते मनसेचे शहराध्यक्ष आहेत। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी निलेश खरमरे यांच्याकडून घेऊया। निलेश, आज राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असतानाच त्याच पार्श्वभूमीवर साईनाथ बाबर यांचं हे व्हॉट्सअप स्टेटस कसं बघायचं? राज ठाकरेंनी घोषणा केली होती की विधानसभेचे जे उमेदवार आहेत ते सर्वात आधी डिक्लेअर करेल। त्या आधारावरच आज मनसेचे जे बाबर आहेत साईनाथ बाबर यांनी आपल्या स्टेटसवर स्वतःची उमेदवारी असलेला लोगो ठेवलेला आहे। खरं तर आज त्यांची पुणे दौरा आहे, त्यातच यांच्या स्टेटसवर ठेवण्यात आलेल्या उमेदवारीच्या मुळे आता पुणे परिसरामध्ये एक वर्तुळामध्ये राजकीय चर्चेला उधाण आलेलं आहे। हडपसर मतदारसंघातून उमेदवार लढणार असल्याचं त्यांनी सूचित विधान आणि सूचक स्टेटस या ठिकाणी आपल्याला ठेवलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे आता मनसेकडून अधिकृत उमेदवार झालाय का अशी चर्चा सुरू झाली आहे। नक्कीच। तुर्तास धन्यवाद निलेश, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।